सगळ्यात पहिलं लक्षण म्हणजे की तुमची मासिक पाळी दर महिन्याला साधारण त्याच सायकलमध्ये 25 ते 30 दिवसाच्या रेंजमध्ये येते का नाही येत. एखादा महिना काही कमी जास्त झाला तर एवढं काही नोटीस करायची गरज नाही आहे, पण प्रत्येक महिन्याला आता 4 महिने झाले, कधी आधीच येते, कधी नंतर येते, कधी येतच नाही, असं जर खूपच फ्लक्च्युएशन व्हायला लागलं असेल 2-3 महिन्याच्यावर, तर मात्र तुम्हाला लगेच डॉक्टरला भेटून टेस्ट करून काय ते डायग्नोसिस करायला पाहिजे. तर हे सगळ्यात पहिलं लक्षण असतं. त्यानंतर पाळी येण्याच्या 2-3 दिवस आधीपासनं खूप जास्त पोटात दुखणं, जुलाब होणं, ॲसिडिटी होणं, मूड स्विंग्स होणं, चिडचिड होणं, एकदम घाम येणं, एकदम थंडी वाजणं, ताप आल्यासारखं वाटणं आणि मग पाळी गेल्यावर ताप आपोआपच जातो. आपल्याला वाटतं अरे दर पाळीच्या आधी कसं काय मला व्हायरल इन्फेक्शन होत आहे. तर ही सगळी लक्षणं काहीतरी मेजर चेंजेस तुमच्या ओव्हरीजमध्ये किंवा गर्भाशयात व्हायला लागले हे दर्शवणारे असतात.